हो, त्यांच्या पेजला गेलं ते रेकॉर्ड केलं तर त्यांनी. नमस्कार. हिंदू जागृती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यंदाचं आपलं 30वं वर्ष. यावेळी कोरोनाचा महामारी खूप आपल्या जगभरात भारतात चालू आहे. तर या अशा संदर्भात अशा वेळी आपला गणेशोत्सव कसा साजरा करायचा आणि आपण शासनाने दिलेले नियम अटी आहेत ह्या सगळं सांभाळून कसा करायचा हे आम्ही विचार करत होतो. पण आम्ही यावेळेस गणेशोत्सव आमचा जो आहे तो बंद न करता किंवा 1.5 दिवस 6 दिवस न ठेवता पूर्णपणे 10 दिवस ठेवून आम्ही हा उत्सव साजरा करतोय. ते सुद्धा शासनाने दिलेल्या नियम व अटीमध्येच आम्ही उत्सव साजरा करतोय. आपले जे कार्यक्रम आहेत हे आपले सहयोग मंदिर हॉलमध्ये व्हायचे, पण या कोरोना महामारीमुळे शक्य नसल्याने आम्ही हे सगळे कार्यक्रम हे आता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गेले 6-8 दिवस हे कार्यक्रम चालू आहेत आणि या कार्यक्रमामध्ये गणेश आणि विज्ञान, ॲक्युप्रेशर, रेकी, रस्ता सुरक्षा असे विविध विषय आपण हाताळले. आणि आपलं जसं आपल्याकडे असं म्हणतात लोक हिंदू जागृतीमध्ये 10 दिवसांपैकी 1 दिवस हे आपले गुरुजी येतात आणि कीर्तन करतात. पण यावेळी कुठेतरी ते चुकेल का असं वाटत होतं. पण यावेळी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून थोडं टेक्नॉलॉजीचा आपण आधार घेऊन आपले गुरुजी हे आपल्या सोबत कीर्तन सादर करणार आहेत. त्यामुळे ते सगळ्यांनी ते ऐकावं हीच मी तुम्हाला विनंती करतो. आपले बुवा तुम्ही सुरू शकता. महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जय जय राम राम कृष्ण हरे हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे हरे हरे. जय जय राम. गोवर्धन धर गोपालन गोवर्धन धर गोपालन गोकुल संकटहारी राम गोकुल संकटहारी हरि हरि. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम. शरणागत दीना शरणागत दीना शरणी नेई रे रामा करुणा दृष्टी निहारी राम करुणा दृष्टी निहारी राम करुणा दृष्टी निहारी निहारी निहारी. जय जय राम राम कृष्ण हरे. जय जय राम
हरी जय जय राम, हरी जय जय राम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 रघुपति राघव राजा राम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। कुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। प्रतिवर्षी गणेशोत्सवामध्ये आपल्या संस्थेकडून प्रखर राष्ट्रभक्तीचे देखावे केले जातात। आपल्या सगळ्यांनाच माहिती येते आणि ठाण्यामध्ये निवास करणाऱ्या आणि ठाण्याच्या या सगळ्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचे जे नातेवाईक महाराष्ट्रभर पसरलेत, त्या सगळ्यांनाच आपल्या हिंदू जागृती मंडळाची कल्पना आहे की आपण कित्येक वेळेला शासकीय रोष पत्करून सुद्धा काही विषय इतक्या उघडपणे देखाव्याच्या माध्यमातून मांडले की त्यामागे काही शासकीय त्रास झाला नाही असं नाही, पण तो त्रास सहन करून सुद्धा असे काही विषय जे महत्वाचे, जे लोकांसमोर आलेच पाहिजेत, यासाठी आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या पाठीराख्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी खूप मोठं योगदान या राष्ट्र निर्मितीसाठी दिलं आहे। तेव्हा या वर्षीच्या एका महत्वाच्या घटनेनं आपण सगळेजण नक्की आनंदित झाले असणार यात संशय नाही। कारण जेव्हा 370 कलम त्रासदायक होतं ते भयानकच होतं। ते कसं भयानक आहे हेही आपण गणेशोत्सवाच्या देखाव्यातनं तेव्हा दाखवलं होतं। काश्मीरचा सगळा इतिहास आपण तेव्हा पाहिला होता, पण त्यात हटवलं गेलं। 35A सुद्धा त्यातनं हटवलं गेलं पुढच्या काळात। आणि ज्या राम मंदिराच्या पायाभरणीची का होईना आपल्याला ती मुहूर्तमेढ पाहायला मिळेल का, अशी आशा करून छत्रपती शिवाजी राजांचा हा मानस असताना सुद्धा शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांना हे दृश्य पाहायला नाही मिळालं किंवा ते प्रकट करायला नाही मिळालं। शंभूराजांच्या जीवनात त्यांना नाही मिळालं, पेशव्यांच्या जीवनात त्यांना नाही मिळालं। अनेक अनेक क्रांतिकारकांच्या मनामध्ये ही सगळी सुप्त भावना होती, पण त्यांच्या आयुष्यात त्यांना ते बघायला नाही मिळालं। म्हणजे गेल्या 500 वर्षाच्या कालखंडानंतर जे भाग्य त्या काळामधल्या सर्व ऐतिहासिक एवढ्या मोठ्या विभूतींना सुद्धा मिळालं नाही, ते भाग्य तुम्हा आम्हाला या वर्षामध्ये लाभलं। भारताचे दिल्लीमध्ये पंतप्रधान अयोध्येला येतात, त्या राम मंदिरासाठीची पूजा करतात, रामलला समोर साष्टांग दंडवत घालतात, सगळ्यांना डोळे भरून दृश्य पाहिलं। तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनामधला हा संकल्प नक्की आहे की ही नुसती राम मंदिराची नव्हे, राम राज्याची मुहूर्तमेढ आहे। ही राम राज्याकडे चाललेली भारताची वाटचाल आहे। आणि म्हणून या वाटचालीमध्ये आता नाहीतरी प्रभू रामचंद्रांनी त्यांचं दिव्यत्व प्रगट केलंय 500 वर्षाच्या तपस्येनंतर। आता अनेकांना ती पण उत्सुकता आहे की या 500 वर्षाचा थोडा संक्षिप्त का होईना आपण इतिहास पाहावा। तो इतिहास आपण उद्या पाहणार आहोत। उद्या प्रवचनाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेचं निर्माण झालं त्याच्यानंतरचा इतिहास बऱ्याच लोकांना माहिती आहे, बहुतांशी लोकांनी तो पाहिलाय आणि अनुभवलाय सुद्धा। पण त्याच्या पूर्वीचा विश्व हिंदू परिषदेचा जन्मच मुळात ह्या 60 सालाचा 64 सालातला, पण या 60 सालापूर्वी 450 वर्ष कोणते घाव आपण घालत होतो, आपले पूर्वज काय सोसत होते, याचा एक थोडासा धावता तपशील आपण उद्या प्रवचनातून थोडासा पाहू। पण आज आपण सारे कार्यकर्ते त्यांचे कुटुंबीय एकत्र मिळून निश्चितपणे एका गोष्टीचा आनंद
आणि एका गोष्टीचं कर्तव्य आपल्या खांद्यावर घेऊन पुढे जाऊया की एवढ्या तपस्येनंतर जर राम मंदिराची म्हणजे रामराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली असेल तर आता हे रामराज्य यशस्वी होण्यासाठी आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये योग्य ते योगदान देऊ हा संकल्प मनात सगळ्यांच्या आहे. पण ते योगदान देताना आपली मनस्थिती कशी पाहिजे याबद्दलचा थोडासा विचार केला पाहिजे. काय आहे, अहो गोवर्धनाला सगळ्या गोपांनी काठ्या लावल्या आणि एक काही काळात त्यांच्या मनात यायला लागलं की आपण काठ्या लावल्या आणि कृष्णाने फक्त करंगळीच लावली आहे, म्हणजे गोवर्धन आपल्यामुळेच वरती आहे. असा अहंकार आपल्या कोणाही सद्भक्तांच्या मनाला येऊ नये हीच तर संतांची इच्छा आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी. तेव्हा संतांची जी इच्छा होती, रामकथा साता समुद्रा पैल्याड न्यावी, ब्रह्मांड भेदून जावी, प्रत्येकाच्या मनामध्ये ती रुजावी. ही ज्ञानोबांच्या पासून रामदास स्वामींच्या पर्यंत, त्याच्या पुढे रामयोगी गोंदवलेकर महाराजांच्या पासून ते आत्तापर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये असलेली भावना आता मूर्त स्वरूपाला येते. म्हणून आज चिंतनासाठी रामदास स्वामींचाच अभंग घेऊया, त्याच्यावर थोडं चिंतन करू आणि रामायणामधला हा आदर्श जगून दाखवला पाहिजे, वागून दाखवला पाहिजे. तो कसा वागायचा यासाठी तसं वागल्यामुळे इतिहासात किती कल्याण होतं यासाठीचा एखादा दृष्टांत आपण आख्यानामध्ये पाहू. पण तूर्त रामदास स्वामींचा हा अभंग मोठा आनंद करणारा आहे, सगळ्यांना पाठ आहे. जे जे घरामध्ये कीर्तन बघतायत त्यांनी घरामध्ये कीर्तन बघत असताना माझ्याबरोबर गायला हरकत नाही बरं का. सहयोग हॉलमध्ये हा योग येत नसतो, असं एकदम आपल्याला गाता नाही येणार तिथे कोणाला. आता आपापल्या घरी काही हरकत नाही. अनेकांना इच्छा असते अभंग गाणं म्हणायची, अर्थात आता घरी म्हणताय, नंतर कार्यक्रमाला परवानगी मिळाली हॉलला आला तिथं गाऊ नका. पण अशा ईश्वर भजनामध्ये आपण होऊन सहभागी व्हावं नेहमी. सगळे मिळून त्या रामरायाचं पूजन करूया आपण. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची या काजा, भक्ताची या काजा पावनसे, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पावतसे महासंकटी निर्वाणी, पावतसे महासंकटी निर्वाणी, राम नाम वाणी, राम नाम वाणी, राम नाम वाणी उच्चारिता, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. उच्चारिता राम होय पाप शम, उच्चारिता राम राम राम, उच्चारिता राम होय पाप शम, पुण्याचा निश्चय पुण्य भूमी, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पुण्यभूमी पुण्यपंथासी आठवे, पुण्यभूमी पुण्यपंथासी आठवे, पापिया नठावे, पापिया नाठावे, पापिया नाठावे, पापिया नठावे, का
काही केल्या आरंभी वतीन अयोध्येचा काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना काही केल्या तुझे काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना दास म्हणे जना सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा 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 राजा जगराज रामचंद्र महाराज की जय. आपल्या प्रदीर्घ असलेल्या तपस्येला रामचंद्र फळ देतोच. हे आता एवढ्या 500 वर्षानंतर प्रामाणिकपणे कबूल केलंच पाहिजे. पण खूप अवघड परीक्षा घेतो हो. कशाला म्हणतात 500 वर्षाची परीक्षा, पण फळ देतो यात संशय नाही. पण एवढा आपला चांगला अनुभव असताना हा अभंग ऐकल्यावर एखाद्या वेळेला आपण अशी कल्पना कराल की समर्थ रामदास स्वामी असं का म्हणाले की काही केल्या तुझे मन पालटेना. त्यांच्या आयुष्यात रामरायांनी एवढी कृपा केली आहे, एवढे प्रसंग घडवलेत ज्याच्यामध्ये रामरायाची कृपा स्पष्टपणे दिसावी, जाणवावी. असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात नवे नवे, त्यांचं संपूर्ण जीवनच राममय आहे. त्यांनी असं का लिहावं, त्यांनी हे असं का लिहावं की हे रामा काही केल्या तुझे मन पालटेना. पण हे रामा असं कुठे म्हटलेत ते आपण अर्थ लावला. समर्थांचा हा अभंग आहे लोकांसाठी. समर्थ म्हणतायत काही केल्या तुझे मन पालटेना, असं दास म्हणे जना. ते लोकांना म्हणतायत तू सावध हो. एवढा सुंदर आपल्यावर कृपा करणारा प्रभू राम आहे. आपल्या जीवनाचं परम मंगल करणारं अवघं रामायण आपल्याकडे आहे. ते रामायण हाताशी घे. त्या रामायणातला एक एक आदर्श एक एक आपल्या जीवनामध्ये जरा उतरवायचा प्रयत्न कर. अवघ्या सृष्टीचं रामराज्य होईल. अवघ्या सृष्टीचं रामराज्य. अनेकांना रामायणातल्या बऱ्याच कथा माहिती आहेत, पण मी एक गोष्ट सांगतो ती आपल्या लक्षात आली आहे का पहा. आली असेल तर उत्तम, नसेल आली तर ह्याच्यावर विचार करा की आपण रामायणामधलं बंधुप्रेम जे सांगतो, यामध्ये राम लक्ष्मणाची जोडी सांगतो, त्याच्यावर केवढे सिनेमा आले. रामलखन. किंवा बंधुप्रेमाची आणखीन जोडी सांगताना राम भरताचं प्रेम सांगतो. पण जरा चिंतन करा की, जरा अभ्यास ज्यांचा असेल त्यांना कळेल राम लक्ष्मण भरत हे सगळे एकमेकांचे सावत्र भाऊ आहेत. काय मौज आहे पहा. हे सगळे सावत्र भाऊ आहेत, पण ते इतके एकदिलाने, इतके एकात्मतेनं आपलं आयुष्य कंठत आहेत की अयोध्येच्या विजयाला पर्यायच नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला रावण, विभीषण, कुंभकर्ण, शूर्पणखा, आहा काय 4 रत्न आहेत. पण ह्या 4 तसं आपल्या देशात्मक धोरण एक नाही, नीतित्मक धोरण एक नाही. परिणाम लंकेच्या विनाशाला वेळ नाही. अरे सावत्र भावंड असताना सुद्धा एक राहणार रामायण, आणि सख्खी भावंड असताना असं एकमेकांमध्ये दुफळी असलेलं सुद्धा रामायण. पण सावत्र भावांनी एकत्र राहिलं तर विजय मिळतो, आणि सख्ख्या भावंडांनी जर वैऱ्यासारखा वर्ताव केला तर पराजय नक्की असतो. इतकं युगान युग शिकवणारं रामायण असताना सुद्धा आपण का अजून सुधरत नाही, हा रामदास स्वामींचा प्रश्न आहे. दास म्हणे जना, अरे तू का नाही सावध होत, तू का नाही सावध होतेस. अरे बाकी सगळं दे सोडून एका लक्ष्मणाकडे बघ, फक्त एक लक्ष्मण. रामायणातल्या
अनेक 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 व्यक्तिरेखांच्या पैकी एक लक्ष्मणाकडे बघ, आणि तेवढा लक्ष्मण जर मिळाला, तुला रामचंद्रांच्या प्राप्तीसाठी वेगळा कष्ट करायची गरजच नाही. खरंय हो. सुमित्रेचा मुलगा असल्यामुळे त्याला सौमित्र असं पण नाव आहे लक्ष्मणाला. पण लक्ष्मण आणि राम हे दोघे इतके एकात्म आहेत. एक वेळ पटकन राम म्हटल्यानंतर बंधूंमधलं कोणी म्हणायचं असेल तर ज्यांचा रामायणाचा अभ्यास आहे ते राम भरत म्हणतील. पण रामायण ज्यांना माहित पण नाही, लोकभाषेमधली काही गाणी इकडची तिकडची ऐकली आहेत, असा सामान्य माणूस सुद्धा राम म्हटलं की लखन म्हणायला तयार राहील. इतकी राम लक्ष्मणाची जोडी अभेद आहे. जेवढी सीताराम ही जोडी अभेद आहे, तशीच लक्ष्मण राम ही जोडी अभेद आहे. अशी ज्या अभेद जोड्या असतात ना, त्याचं एक नाव राम लक्ष्मण आहे. पण अशा काही जोड्यांची एक सहज विषय निघालाच आहे म्हणून यादी देतो. ही यादी कोणी दिली आहे? आपळेबुवांनी नव्हे, नामदेव महाराजांनी दिली आहे. नामदेव महाराज लिहितात, एकात्म असलेल्या दोन दोन गोष्टी कशा आहेत, किती आहेत? त्यातल्या काही माफक सा ग म ग सा, सा ग म ध म ग सा, सा ग म ध ग म ध नी नी द ध नि सा नि स ध म ग म ग सा ग म ध नि ध नि सा. पहा, दोन दोन गोष्टी समान आहेत. पटकन आपण आकाश म्हटलं तर पुढे भूमी म्हणाल, ये जमीन है ये मेरा अंबर है, तू अवकाश मी भूमिका, तू पिंडी मी शाणुका, तू समुद्र मी द्वारका, सवे दोन्ही सबे दोन्ही सबे दोन्ही सबे दोन्ही सबे दोन्ही सबे दोन्ही सबे दोन्ही, तू चांद मी चांदणी, तू चांद मी चांदणी, तू नाग मी पद्मिनी, तू नाग मी पद्मिनी, तू कृष्ण मी रुक्मिणी, तू कृष्ण मी रुक्मिणी, सवे दोन्ही परब, सवे दोन्ही सवे दोन्ही सवे दोन्ही सवे दोन्ही सवे दोन्ही. तू वेद निस्रविता, तू वेद निस्रविता, तू शास्त्र मी गीता, तू शास्त्र मी गीता, तू गंध मी अक्षता, तू गंध मी अक्षता, सवे दोन्ही सवे दोन्ही सवे दोन्ही. सवे दोन्ही रे नाम म्हणे पुरुषोत्तम, नाम म्हणे पुरुषोत्तम, नाम म्हणे नाम
नामा भरणे पुरुषोत्तम हो नामा भरणे पुरुषोत्तम नामा भरणे हो नामा भरणे स्वयंभूलो तुझिये प्रेमा स्वयंभूलो तुझिये प्रेमा मी पुढी तू आत्मा मी पुढी तू आत्मा सवे दोन्ही 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 तू अवकाश मी भूमिका तू पिंडी मी शाळुंका तू समुद्र मी द्वारका तू गंध मी अक्षता सवे दोन्ही. इतकं एकात्म जीवन खरंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळद म्हटलं की कुंकू असलंच पाहिजे त्या ठिकाणी. इतकं एकात्म जीवन या राम लक्ष्मणाचं आहे. एकच प्रसंग असा आपल्याला सांगतो मुद्दाम की असा प्रसंग खरंच तुमच्या माझ्या जीवनात जर झाला असता तर आपण लक्ष्मणासारखे वागलो असतो का? चिंतन करूया. काय प्रसंग आहे? प्रभू रामचंद्रांनी वनवासात जायचं हे नक्की झालं. कैकेयीचा हट्ट झाला, दशरथाला सांगितलं. कथा विस्तार महत्वाचा नाही, आता मुद्दा घ्या. वनवासात जायचं नक्की झालं. ही वार्ता प्रभू रामचंद्रांनी सीतामाईंना सांगितली. सीतामाईंनी पण हट्ट केला, त्यांचं पण वनवासात जाणं नक्की झालं. ही वार्ता जेव्हा लक्ष्मणाला कळाली तेव्हा लक्ष्मण खडग घेऊनच निघाला आणि रामाला म्हणाला, कोण तुला सिंहासनावर बसवण्यापासून रोखतो? मी बघतो बाई सिंहासनावर. अरे या सिंहासनारोहणाच्या कार्यक्रमाच्या आड जगातला कोणी शत्रू आला माझ्या तलवारीनं संपवून टाकीन. अर्थात लक्ष्मणाचा तेवढा पराक्रम होता. पण पहा, एक खूप महत्वाचा मुद्दा असा आहे. लक्ष्मण म्हणतो, साक्षात इंद्र जरी मध्ये आला तरी मी त्याचा पराभव करीन, साक्षात यमराज आला तरी मी त्याचा पराभव करीन, भरत समोर आला त्याचा पराभव करीन. एवढं सामर्थ्य ज्या लक्ष्मणाकडे आहे त्याच्या मनात असं का नाही येत की रामाला पण पटकन तुरुंगात, नाहीतरी पराक्रम आहे ना आपल्याकडे. आपण ह्याला संपवू शकतो, इंद्राला संपवू शकतो, यमाला संपवू शकतो. मग हे सगळं रामासाठी कशाला? आपल्यासाठीच करावं ना. सगळ्यांनाच टाकून देऊ तुरुंगात, आणीबाणी जाहीर करून टाकायची, पाणी सुद्धा नाही आणीबाणीतलं, उकळून टाकायचं राजा. ही मौज आहे. लक्ष्मणाच्या मनात सुद्धा येत नाही हे. तो रामासाठी पराक्रम करायला तयार आहे. आणि जेव्हा राम समजूत घालतात वेड्या, आपल्या आई वडिलांना तुरुंगात टाकून किंवा आपल्या आई वडिलांना मारून आणि आपल्या भावांना सुद्धा मारून राज्यावर येणं ही काही चांगली परंपरा नव्हे. पुढच्या कालखंडात भारतात कित्येक शतक ही परंपरा चालू होती. ते दुर्दैव. अर्थात ती भारतीय माणसांची नव्हती, ते सुदैव. पण लक्ष्मणाची समजूत घातली, ती एकाच अटीवर समजूत पटली, मी सुद्धा तुमच्या बरोबर वनवासात येणार. आणि लक्ष्मणही यायचं नक्की झालं. आता पहा, या 14 वर्षाच्या वनवासामध्ये एक फार महत्वाचा विषय लक्षात आला पाहिजे की याच्यातला सगळ्यात अवघड वनवास फक्त लक्ष्मणाचा आहे, रामांचा सुद्धा नाहीये. कारण हे 14 वर्ष त्या अरण्यामधून निवास करत असताना आपल्या मनातल्या सुखाच्या दुःखाच्या गोष्टी बोलायला त्यांच्यापाशी सीता आहे. सीतेला आपल्या मनातल्या काही भावना व्यक्त करायच्या असतील त्यासाठी रामचंद्र आहेत. अगदी अयोध्येत राहणारे आपला भरत, त्याला आपल्या पत्नीशी काही बोलायचं असेल तर तो महालात जाऊन त्याच्याशी वार्तालाप करू शकतो. त्याच्यानंतरच्या काळात भरताने राज दरबारात कधी निवास केला नाही. तो अयोध्येच्या बाहेर एक पर्णकुटी बांधून राहत होता. पण समजा भरताच्या बायकोची इच्छा झाली की आपल्या नवऱ्याला जरा जाऊन भेटावं आणि त्याला जाऊन सांगावं काही नाही, ती जाऊ शकते. शत्रुघ्न त्याची बायको एकत्र राहत आहेत. पण पत्नीचा आपल्या सर्व प्रियजनांचा 14 वर्षाचा अतिशय भयानक प्रखर असा विरह त्या लक्ष्मणाने जास्त सहन केलाय.
आणि लक्ष्मणाने जेव्हा आपल्या पत्नीची समजूत घातली, ग रे ने सा ने सा ग म प ग म ग रे सा ने सा ग म प नि द प प द म प सा म ग प म नि म प ग म ग रे. लक्ष्मणाने आपल्या पत्नीची समजूत काढली तेव्हा पत्नीला असं मनात येणारच नव्हतं, जर सीतेनं वनवासात जायचं अशी काही अट नाहीये तरी सीता जातीये, लक्ष्मणांनी वनवासात जावं अशी अट नाहीये तरी लक्ष्मण जात आहे, मग मला जायला काय त्रास आहे, मग मला जायला काय त्रास आहे. आपण दोन्ही कपल्स टूर करू, 14 वर्षाची एक मोठी भारत इंडिया टूर, काय त्रास आहे. पण अशा वेळेला लक्ष्मण तिला समजूत देत आहेत, उर्मिले, रामचंद्रांच्या वनवास गमनाचा हेतू नुसतं वनवासात राहणं नाहीये, रावणाचा वध आहे. आणि रावणाचा वध तेव्हाच होईल जेव्हा त्याच्या पुत्राला वध, त्याचा पुत्राचा वध होईल. रावणाचा जो पुत्र आहे ज्याचं नाव मेघनाद असं आहे, तो इंद्रालाही बलविष्ठ आहे म्हणून त्याचं नाव इंद्रजित असं पण आहे. या मेघनादाला, इंद्रजिताला असा वर मिळालाय की 14 वर्ष अत्यंत कडकडीत वैराग्य धारण करणाऱ्या माणसाकडूनच त्याचा मृत्यू आहे. मग माझ्या प्रभू रामचंद्राचं कार्य सुविहित व्हावं यासाठी मला योगदान करण्याची संधी मिळतीये. अशी संधी मिळत असताना आपल्या नवऱ्याच्या एवढ्या चांगल्या कर्तृत्ववान संधीच्या आड तू येणार आहेस का, मला सांग बरं. किती अवघड आहे मला सांगा हा निरोप घेणं, किती अवघड आहे. अगदी लाख जरी रामकार्य असलं, आज आपल्याला ते फार भयानक वाटत नाही. आपण मोबाईलवरती व्हिडिओ कॉल करू शकतो, आपण मोबाईलवर चॅट करू शकतो. ज्या काळामध्ये पत्र सुद्धा पाठवलं तर ते पोचायची व्यवस्था 2 महिन्यांनी आहे, आणि त्यासोबत पत्र पाठवायचं नाहीच एकमेकांना. हे नवरा बायको एकमेकांचा निरोप असा घेत आहेत की 14 वर्ष यांच्याशी बोलता येणार नाही. सोडा, हा माणूस मला दिसणारच नाहीये 14 वर्ष. 14 वर्षासाठी कोणीच नाही येत. आणि पुन्हा कोणी खात्री सांगावी 14 वर्षांनी तुम्ही जिवंत आहात का मी जिवंत आहे. बरं, ते ज्या हेतून चाललेले मला सांगतायत तो रावण एवढा बलिष्ठ आहे, पण तरी सुद्धा उर्मिलेनं जो निरोप दिलाय मुद्दाम ऐका. आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सगळ्या क्रांतिकारकांच्या पत्नींनी त्या उर्मिलेचं व्रत घेतलं म्हणून भारत स्वतंत्र झाला. उर्मिलेचं व्रत घेतलं, त्या जर सगळ्या कैकेयी झाल्या असत्या फार भयानक होतो. हो, सगळं काही करायचं ते आपल्याला काही मिळणार आहे का, त्या डोक्यात घेऊन करायचं. तुम्ही लक्ष्मण वनवासात चाललंय, तुम्हाला काय मिळणार, काही नाही, मग कशाला करताय असं करी. आज आपलं ट्याव 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 ट्याव. कैकेयी हे करू शकते, भरता हे सगळं कर का, याने तुला राज्य मिळणार आहे. कौशल्य सांगू शकेल हे सगळं करूया तुला राज्य लक्ष्मणाला काय मिळणार आहे. तसं म्हणाल तर काही फारसं मोठं नाव, फारसं मोठं योगदान केल्याचं कौतुकही एखाद्या वेळेला आपल्या नशिबी येणार नाही. असं आपल्या नवऱ्याचं आयुष्य पुढे 14 वर्ष जाणार आहे हे दिसत असताना उर्मिला म्हणालीये, माझ्या संगतीने कर्तव्याचा भंग, माझ्या संगतीने कर्तव्याचा भंग होईल बेरंग, होईल बेरंग स्वामी राया. माझ्या संगतीने कर्तव्याचा भंग, माझ्या संगतीने. चतुर्दश वर्षे चातकाचे परी, चतुर्दश वर्षे चातकाचे परी, लक्ष पायावरी ठेवीन, लक्ष पायावरी ठेवीन मी, लक्ष पायावरी ठेवीन.
माझ्या संगती करतो याचा भंग माझ्या संगती करतो याचा भंग माझ्या संगती ओ माझ्या संगती सुखाने रा पतिराया सुखाने रा. लक्ष्मण निघाले वनवासामध्ये. आता तेवढाच एक प्रसंग सांगणार. ज्यांना हा माहिती आहे आनंद आहे, माहित नाही त्यांना खरंच तुम्ही हा प्रसंग सांगा, किंवा ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रसंग थोडा चिंतनासाठी घ्या. असं जर माझ्या जीवनात झालं असतं तर मी लक्ष्मणासारखा राहिलो असतो काय? रामराज्य निर्माण होण्यासाठी या विटांची गरज आहे. राम मंदिराच्या शिला पूजन आपण केली आहेत, त्या शिला तिथपर्यंत पोहोचल्या. मंदिर उभारता येईल त्या शिलांनी, पण रामराज्य उभारण्यासाठी कोणत्या विटा वापरायच्या? रामराज्य निर्माण करण्यासाठी कोणती आधारशिला वापरायची? तर शिवाजीराजे म्हणतात ते खरं की दगडाचे बुरुज गड शिल्लक ठेवतील, पण स्वराज्य राखायचं असेल तर इमानदार माणसं हे खरे बुरुज आहेत. स्वामीनिष्ठ असलेले सेवक हे खरे आमचे गड कोट किल्ले आहेत. अशी माणसं असल्यावर 50 किल्ले जिंकून घेता येतील, आणि अशी माणसं नसतील तर 100 असून उपयोगाचे नाहीयेत. रामराज्य कशाने येणार? लक्ष्मणासारखी वृत्ती असेल काय? काय झालंय सांगतो आपल्याला. दंडकारण्यामध्ये असताना, म्हणजे नाशिक क्षेत्रामध्ये असताना, रामचंद्रांना भुलवावं, दूर न्यावं आणि एकट्या असलेल्या सीतेला पळवावं असा विचित्र कपटी बेत त्या रावणाने रचलेला आहे. त्यासाठी एका सुवर्ण मृगाचं रूप घ्यायला सांगितलंय मारीच नावाच्या राक्षसाला. त्याने ते सुवर्ण मृगाचं रूप घेतलं आणि ज्या झोपडीमध्ये राम लक्ष्मण सीता यांचा निवास होता त्या झोपडीच्या समोरून असा छान डुलट 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 डौलामध्ये गेला. ते हरिण पाहून मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की हे आपल्याला मिळावं. यासाठी सीतेने खूप हट्ट केला. तेव्हा लक्ष्मणाने अतिशय नम्रपणे त्या दोघांनाही समजावलं की बाबांनो, आतापर्यंत आपण गेली 12 वर्ष या वनवासात आहोत. असं हरण आपण कधी पाहिलं होतं का? ही राक्षसी माया असू शकते, आणि अशा राक्षसांच्या मायावीपणाला आपण फसू नये हे आपल्या सावधानतेच्या दृष्टीने आवश्यक आहे. आणि सोन्याचा हरिण त्याची अभिलाषा जर राहिली तर वनवासात आहोत याचा काय उपयोग झाला? विचित्र होत आहे निवेदन, त्रासदायक आहे. मग वनवासात आहोत याचा काय विषय झाला? पण ते काही सीतेच्या डोक्यामध्ये आलं नाही. तिनं आग्रह करायचा तो केला. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. रामचंद्र गेले दूर, मात्र त्यांनी अशी सूचना केली, लक्ष्मणा, सीतेच्या रक्षणासाठी इथेच राहा, कुठे जाऊ नकोस. लक्ष्मण थांबलेत. रामचंद्रांना भुलवत भुलवत त्या मारीच्यानं बरंच दूर नेलं, प्रचंड दूर नेलं. आणि जेव्हा रामचंद्रांनी तो महाभयानक बाण त्यांच्या अंगावर सोडला तेव्हा मारीच राक्षसाच्या छातीत बाण गेला आणि तो मायावी राक्षस रामाचा आवाज काढून ओरडू लागला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. तो आवाज पर्णकुटी झाला. सीता म्हणाली, लक्ष्मण भाऊजी लवकर जा, रामचंद्र हाक मारतायत तुम्हाला मदतीसाठी. लक्ष्मण म्हणाले, वहिनी काळजी नको करू, तू लग्न होऊन आलीस त्याच्याही आधीपासून मी रामानं ओळखतो. त्यामुळे रामांचा खरा आवाज आणि रामांचा काढलेला आवाज यातला फरक मला कळू शकतो. रामचंद्र कुठल्याही संकटात नसणार आहेत. हा त्या राक्षसाचाच काहीतरी मायावी आवाज असेल, तू काही काळजी करू नको, शांत राहा. पण असं लक्ष्मण परोपरीनं सांगत असताना हा क्षण आठवा, हा क्षण आठवा ज्या जानकीला आपण आई मानलं नव्हे, आई मानूनच तिच्याबरोबर आयुष्यभर व्यवहार केला, त्या जानकीनं लक्ष्मण जात नाही म्हटल्यानंतर लक्ष्मणाच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याला ताडन केलं.
जानकीचे शब्द असे भयानक आहेत की लक्ष्मण भाऊजी तुम्ही इथून का जात नाही ते मला कळलं. तुमच्या मनात बहुतेक असं आहे की रामचंद्र तिकडे परस्पर संपून जावेत आणि माझ्यासारखी सुंदर स्त्री तुमच्या एकट्याला प्राप्त व्हावी. आईनं आपल्या चारित्र्यावर हा संशय घ्यावा. हा आघात काय प्रचंड असेल. पण तरी लक्ष्मणाने संयम ठेवलाय. म्हणला वहिनी इतकं बोललीस आता मी ना जातो, पण एक रेषा आखून देतो, किमान ही रेषा ओलांडून बाहेर येऊ नको. काहीही झालं तरी आम्ही आल्याशिवाय ती रेषा ओलांडायची नाही, एवढं कर. त्याला अलीकडे आपण लक्ष्मण रेषा असं म्हणतो. खरं सांगू, आपण सगळ्या रामभक्तांनी आपल्या सगळ्या मुला बाळांना आणि त्या मुलांच्या कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींना लक्ष्मण रेषा या शब्दाचा थोडा अर्थ समजावून सांगा. की रामायणापासून आपल्याला सांगितलंय की एक लक्ष्मण रेषा यापेक्षा मर्यादा रेषा असं म्हणा. कोणतीही मर्यादेची रेषा ओलांडली की पलीकडे संकट उभंच असतं, त्याला बोलवायची गरजच नसते. आपण आहार विहाराच्या मर्यादेत राहिलो, आपण सभ्यता कपड्याच्या मर्यादेत राहिलो की फारसं संकट आपल्यापर्यंत येत नाही. पण आपण मर्यादा सोडायला तयार होत म्हटल्यानंतर संकट हातात येते. फार जपायला लागते ह्या काळात. लक्ष्मण गेले आणि तोपर्यंत मारीचाला संपवून रामचंद्र येत होते. रामाने वाटेतच लक्ष्मणाला पाहिलं. लक्ष्मण तू इकडं कसा आलास? तो म्हणाला असं असं तुझा आवाज आला, मग वहिनी असं असं बोलली मला, मी आलो निघून. तू कसा निघून आलास? तुला तिथं उभा कोणी केला होता? मी केला होता. मग माझ्या आज्ञेशिवाय कसा निघून आला? म्हणजे एखाद्या पोलीस निरीक्षकानं या घराच्या रक्षणासाठी म्हणून एक पोलीस नेमावा आणि त्या पोलिसांनी चौकीत जाऊन सांगावं, तिथली माणसं फारच मला शिवाय देतात, मी निघूनच आलो म्हणून. अरे बाळा, काही लष्कराची शिस्त म्हणून आहे का नाही जगात? माझ्या आज्ञेशिवाय ती जागा नाही सोडायची. काही झालं तरी ते वाटेल ते बोलू देत. बस, दृष्टांत संपला. दृष्टांत संपला. तुम्ही लक्ष्मण आहात अशी कल्पना करा. तुम्ही या राम लक्ष्मणासाठी आपला घरचा सुखाचा परिवार सोडून वनवासात आला आहात. तुम्ही इकडं सीतेचं रक्षण करायला गेलात, ती शिव्या घालतीये, तुमचं चरित्र चांगलं नाही म्हणते. तुम्ही रामाकडे गेलात तर तुला शिस्त पाळता येत नाही, तुझ्यासारखा बेशिस्त माणूस कुठे जगात बघितला नाही असं आता हा म्हणतोय. आता तुम्ही ते लक्ष्मण आहात. कोणताही सामान्य लक्ष्मण तिथून पाठ फिरवून जो निघाला असता तो पहिल्या गाडीनं अयोध्येला. आता तू आणि तुझी बायको तुम्ही दोघं तिकडं घाला गोंधळ. आम्ही हे सीतेचं भलं करायला गेलो, ती मला शिव्या घालते. तुझं भलं करायला गेलो, तू मला शिव्या घालतो. मी आलोय कशाला? हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सीतेनं घेतलेला विचित्र संशय आपण मान्य का करायचा? रामचंद्राने आता मला वाक ताडन केलं, ते मी का सहन करायचं? कारण आता माझं लक्ष राम नावाच्या माणसावर नाहीये, सीता नावाच्या व्यक्तीवर नाहीये, तर माझं अंतिम लक्ष रामाच्या कार्यावर आहे. मी आलोच आहे रामकार्य पूर्ण करण्यासाठी. आणि रामकार्य पूर्ण करण्यासाठी हे जर अपरिहार्य मूल्य असेल तर या कोणत्याही गोष्टीनं मी माझं मन चलित होऊ देणार नाही. असा लक्ष्मणाचा आदर्श उभा राहावा लागतो. आज पक्षामध्ये माणसं अशी दिसतात की एवढूसा इकडून कुणी अपमान केला की लगेच त्या पक्षात जा, तिकडच्या माणसाने कुठे एवढासा अपमान केला की या पक्षात जा. अशा आयाराम गयाराम लोकांच्या आपल्या वास्तव्याने रामराज्य नाही उभी राहत. रामराज्य उभं राहण्यासाठी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यूला सुद्धा संघर्ष करून पण मी तुझ्याच पाठीशी उभा राहीन, म्हणजे तुझ्याच कार्यात उभा राहीन. ही निष्ठा घेऊन माणसं पाहिजेत. आणि ती सुद्धा निष्ठा कशी? सेवकाची निष्ठा. राज्य नकोय मला, राज्य यंत्रणेतला कोणताही अधिकार नकोय. हो, नाहीतर परत हीच चर्चा. 20 वर्ष ह्या पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून राहून काय मिळालं? अर्थात वरिष्ठांच्या चुकांमुळे कार्यकर्त्यांच्या मनात हे प्रश्न येतात. जर वरिष्ठच असे चांगले वागले तर कार्यकर्त्याला त्या विचारसरणीला चिकटून राहायला आनंद वाटत असतो. तेव्हा अशा आपल्या हिंदुत्वाच्या
आपल्या विश्वबंधुत्वाच्या, आपल्या अत्यंत उदार मनाच्या विचारसरणीला घट्ट चिकटून राहावं आणि कोणत्याही अधिकाराची अभिलाषा तर असू नयेच, पण त्याच बरोबर काहीही व्यक्तिगत अपमान झाले तर ते सगळे बाजूला करून आपल्या महत् कार्यावरती दृष्टी स्थिर राहिली पाहिजे. एवढा एक लक्ष्मणाचा गुण घेतला तरी सुद्धा त्या रामाबरोबर त्या लक्ष्मणाचं नाव जसं घेतलं जातं तसं पुढच्या काळात राम कार्याबरोबर तुमचं आमचं नाव घेतल्याशिवाय इतिहास राहत नाही. आणि असा इतिहास आपल्या पुढच्या समाजाने निर्माण करावा यासाठी त्या कार्याला प्रवृत्त करायला समर्थ रामदास स्वामी त्यांना सांगतायत, आरंभी बंदीन अयोध्येचा आरंभी बंदीन अयोध्येचा भक्ताची या काजा भक्ताची या काजा भक्ताची या भक्ताची या गपद पद निधनी सा भक्ताची या काजा भक्ताची या काजा भक्ताची या काजा भक्ताची या काजा पावत से आरंभी बंदीन अयोध्येचा राजा आरंभी बंदीन अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा राज रामचंद्र महाराज की जय. सर्व मिळून आपण छान थोडा वेळ नामस्मरण करूया आणि मग आख्यानाचा भाग ऐकूया. सर्वांनी आपापल्या घरनं ऐकत असताना छान एका आपल्या हाताने दुसऱ्या हातावर टाळी वाजवून मस्त भजन म्हणायचं. कोणतेही भीडभाड संकोच न ठेवता. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राज रामचंद्र महाराज की जय. सर्वांनी माझ्या बरोबर म्हणा आपल्या ठिकाणी, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण महाराज की जय. इतिहासामधला प्रसंग एक भयानक सांगतो. सारे ग रे सारे ग म प ग म रे सारे प म प ग म रे ग रे सा. रायगडची गेली राजधानी, रायगडची गेली राजधानी, राजसुत राणी धरली यवनानी हो. खजिना तंबडा नाही उरला, खजिना तंबडा नाही उरला, पिसाळन साधला फितुरी कावा, पिसाळन साधला फितुरी कावा. येसुबाई हात दाबीतई बाहो जी हाजी ओ जी हाजी ओ जी हाजी.
छत्रपती शिवाजी राजांचं जेव्हा महानिर्वाण झालं, त्यानंतर जवळजवळ 9 वर्ष संभाजी महाराजांनी हे सिंधवी स्वराज्य राखण्याचा जबरदस्त प्रयत्न केला. दुर्दैवाने तेही शत्रूच्या हाती पडले आणि हलहाल होऊन शंभूराजांचा मृत्यू झाला. शंभूराजांचा मृत्यू झाला ही वार्ता ऐकल्याबरोबर रायगडावर सर्व मंत्र्यांची बैठक बसली. या बैठकीचं अध्यक्षपद अर्थातच होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या पट्टराणीकडे, महाराणी येसुबाई साहेब यांच्याकडे. आता फारसं भावनिक होऊन विचार करायला वेळ नव्हता, कारण शंभूराजांचा तिकडे अत्यंत हालहाल करून मृत्यू घडवल्यानंतर औरंगजेबाचा सेनापती जुल्फिकार खान हा प्रचंड सेना घेऊन रायगडाकडे निघाला होता. त्याची कल्पना अशी होती की हिंदवी स्वराज्याचं सिंहासन कुठे आहे? रायगडावर आहे. सर्व हिंदवी स्वराज्यातल्या लोकांची निष्ठा कुठे आहे? रायगडावर आहे. तो रायगड जर आपण जिंकला, त्या रायगडावर असलेलं 32 मण सोन्याचं शिवाजी महाराजांचं सिंहासनचं आपण भाग्य करून टाकलं, लोकांना श्रद्धा ठेवायला शिल्लकच काय नाही. हा विचार डोक्यामध्ये घेऊन जुल्फिकार खान निघालाय. पट निर्णय केले पाहिजे. पटापट निर्णय एकच. आता संभाजी राजांचे धाकटे बंधू, ज्यांचं नाव राजाराम असं आहे, या राजारामाने आपल्या पत्नीसह आणि काही परिवारासह रायगड सोडायचा, महाराष्ट्र सोडायचा आणि थेट कर्नाटकात जायचं. कर्नाटकामध्ये जिंजी नावाचा किल्ला आहे, जो शिवछत्रपतींच्या कालखंडापासून आपल्याकडे आहे. या जिंजी किल्ल्यामध्ये त्यांनी आपली राजधानी करायची आणि स्वराज्याची राजधानी रायगडाकडनं जिंजीला हलवायची. तिथून राजाराम राजांनी कारभार पाहायचा. सगळे मंत्री म्हणायला लागले, महाराणी येसुबाई साहेब, आपण कुठे राहणार? आम्ही रायगडावरच राहणार. औरंगजेबाचा राग आमच्या घरावर आहे. आम्ही इथे असलो म्हणजे राजारामाचा पाठलाग होणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही युद्धामध्ये संपू अथवा कैद होऊ, पण राजाराम महाराजांना सुखरूप जिंजीपर्यंत पोहोचेपर्यंत कोणताही घात होऊ द्यायचा नाही. राजारामांना तिथे पोहोचवून येण्यासाठी धनाजी जाधव, संताजी घोरपडे, 2 तडफदार असे तरुण सेनानी, त्यांच्या हाती सगळी फौज दिली. जिंजीकडे त्यांना पाठवलं आणि महाराणी येसुबाई आणि त्यांचा छोटासा मुलगा, ज्याचं नाव कौतुकाने शिवाजीच ठेवलं होतं, आजोबांचंच नाव परत ठेवलं होतं. नंतरच्या काळात त्याचं नाव शाहू असं झालं. कारण यावनी सगळ्या त्या तुरुंगाच्या वातावरणात शिवाजी हा शब्द त्यांना फार टोचायचा, म्हणून त्यांनी त्याचं सोपं रूप तयार केलं, वेगळं रूप तयार केलं. काय धाडस आहे पहा येसुबाईंचं, काय ताकद आहे महाराणींची. आम्ही शत्रूच्या आता तोफेच्या तोंडी जाऊ. राजाराम राजे जगले पाहिजेत, महाराणी ताराबाई त्यांच्याबरोबर तिथे राहिल्या पाहिजेत. हा सुद्धा आपल्या पुराणाचा आदर्श आहे बरं का. जेव्हा गोपाल कृष्णांचं युद्ध जरासंधाबरोबर चाललं होतं, तेव्हा मथुरा खिळखिळी झाली. अशा वेळेला गोपाल कृष्णांनी मथुरेची राजधानी अख्खी हलवली आणि द्वारकेला गेली. सगळ्या बाजूने समुद्राने वेढलेली सुरक्षित द्वारका घेतली आणि तिथून पुढच्या जरासंधाच्या युद्धाच्या आपल्या कारवाया केल्या. माणसांची निष्ठा जागेवर पाहिजे, पण जागेच्या पेक्षा जास्त तत्वावर पाहिजे. मग हा भगवा ध्वज रायगडावरच असला पाहिजे असं नाही. हा भगवा ध्वज जर जिंजीला गेला तर त्या ध्वजाकडे बघून कार्य चालूच राहील आणि असं चालू राहील असं की पुन्हा हा ध्वज रायगडावर येऊन लागल्याशिवाय आमच्या जीवाला चैन नाही पडणार. हे लक्षात घेऊन काही स्वामिनिष्ठ सेवकांना आणि जवळजवळ दप्तराला सुद्धा काही प्रमाणात खजिना सुद्धा राजारामाच्या हवाली करून संताजी धनाजी दोघांनी राजारामांचा परिवार जिंजीकडे नेला. घोडदळ तयार झालं आणि मग ते सांगतायत त्या घोड्यांच्या टापांच्या खोरांनी जी धूळ उडायची त्याने आकाश भरून जायचं. अरे धूळ उडे सढे अंबरी, चंद्रालाही डाग पडे, चंद्रालाही डाग पडे. तुम्ही घोडे
दौडताना बघितले असतील तर आपणाला कळेल की मागचा मालक काय सांगतोय हे कळावं त्यासाठी ते अख्खे कान उलटे करू शकतात. घोडे जे असतात ते असे कान टवकारतात आणि असे उलटे करतात. मागणं काही वेगळी सूचना आहे का आपल्यासाठी? आणि असे घोडे जर टवकारून मागे बघायला लागले तर संताजी धनाजी सांगणार, अरे कान नको टवकारून पाहू, अजूनही चल जायचे पुढे, अजूनही चल जायचे पुढे, अजूनही चल जायचे पुढे रे, अजूनही चल जायचे पुढे. धूळ उडे अंचढे अंबरी, धूळ उडे अंचढे अंबरी, चंद्रालाही डाग पडे, कान नको टवकारून पाहू, अजूनही चल जायचे पुढे, अजूनही चल जायचे पुढे. मोगल सेना मागून करते, मोगल सेना मागून करते, पाठलाग आपुल्याचकडे, पाठलाग आपुल्याचकडे, राजा रामची माझा राणा जपावयाचा करुणीकडे, राजा रामची माझा राणा जपावयाचा करुणीकडे. संताजी तो पुढे धावतो, आडनावते घोरपणे, जयास पाहून जगणे मरणे, काय करणे घोर पडे. धूळ पुढे अंचडे अंबरी, चंद्रालाही डाग पडे, कान नको टवकारून पाहू, अजूनही चल जायचे पुढे, अजूनही चल जायचे पुढे. धाड 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 घोड जाऊन गेली. राजा रामांना चिंचीला ठेवलं, पण काय आपल्या महाराष्ट्राचं तेव्हा दुर्दैव आलं होतं. जुल्फिकार खानाने रायगड जिंकलाच नव्हे, औरंगजेबानं त्या रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचे सुद्धा तुकडे तुकडे करून टाकून आपल्या हिंदवी स्वराज्याचा प्रचंड अपमान केला. रायगड हातातनं गेला, राजधानी गेली, राजसिंहासन गेलं, राज खजिना गेला. आता मला सांगा, आता जे हिंदवी स्वराज्याचे मंत्री सेवक होते हे सारे लक्ष्मण, कारण यांना पगारच नाही. आता खजिनाच नाही, पगार कुठला? आणि पगारच नाही, बोनस काय वागता, भत्ता वाढ काय मागणार. अहो सगळ्या देशामध्ये जाळपोळीचं सत्र चाललंय, सगळीकडे दुष्काळ असताना उद्या हे हिंदवी स्वराज्य उभं राहील का मला माहित नाही. माझी झुंज यशस्वी होईल का मला माहित नाही. पण ही झुंज करताना मी माझा प्रयत्न प्रामाणिकपणे केला, हा मला मरताना आनंद असला पाहिजे. बस या आनंदासाठी ही सारी माणसं काम करत होती. संताजी धनाजी होते, इकडे शंकराजी होते. आणि आश्चर्य आहे का, राजारामांच्या बरोबर एक त्यांचा अत्यंत स्वामिनिष्ठ सेवक त्या ठिकाणी बरोबर होता, ज्याचं नाव खंडो बल्लाळ असं होतं. कोण खंडो बल्लाळ? तर शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात जे बाळाजी अवजी चिटणीस होते, त्या बाळाजी अवजी चिटणीसांचा हा मुलगा खंडो. बाळाजी अवजी चिटणीस हे संभाजी महाराजांवर विषप्रयोग करण्याचा जो एक कपटी डाव झाला, त्यामधले एक आरोपी म्हणून गोवले गेले. परिणामतः त्यांना शिक्षा झाली होती हत्तीच्या पायी मारून टाकण्याची. आणि सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी सगळ्या लोकांच्या देखत त्यांना जमिनीवर बांधून त्यांच्या अंगावरनं हत्ती चालवत नेला आणि शरीराच्या चिंध्या झाल्या. बाळाजी अवजी चिटणीस यांचा हत्तीच्या पायी देऊन मृत्यू झाला. पण जेव्हा शंभूराजांना नंतर कळलं की कोरड्याबरोबर ओलही जळतं, तसा ह्या माणसाचा फारसा दोष नसताना हा भरडला गेला, तेव्हा त्यांनी त्यांचं स्मृती मंदिर सुधागडवरच तयार केलं. आणि त्यांच्याच मुलाला, बाळाजी अवजी चिटणीसाच्याच मुलाला म्हणजे खंडो बल्लाळला आपला व्यक्तिशः अंगरक्षक
म्हणून नेमलंय शंभूराजांनी. आणि ही घटना शंभूराजांच्या जीवनावर जी जी महत्वाची पुस्तकं आहेत त्या सगळ्या पुस्तकात आहे. सगळ्या म्हणजे या पुस्तकात आहे या पुस्तकात नाही म्हणून वगळावी संधी नाही आहे. सगळ्या पुस्तकात कोणता प्रसंग आहे सांगू आपल्याला. जेव्हा संभाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी केली आणि गोव्यामध्ये फोंडा किल्ला लढवताना ते पोर्तुगीजांच्या अंगावर जेव्हा चालून गेले तेव्हा पोर्तुगीजांची सेना पळत सुटली. त्यांनी नदी पार केली आणि नदीच्या इकडचे बांध फोडले. ज्यावेळी नदीचं पाणी वाढलं आणि आता जर मराठी सेना त्या नदीमध्ये आली तर लढाईची गरजच नाही, वाहून जाईल सगळी सेना, अशी अवस्था होती. पण पाण्याचा लोट वाढतोय याच्याकडे लक्ष गेलं नाही. शंभूराजांनी तसाच घोडा नदीत घातला आणि अशा वेळेला खंडोबल्लाळने तो पाण्यात उतरून घोडा थांबवला. पुढे येऊन उभे राहिले, मागे रेटला तो घोडा आणि नंतर पटकन भानावर आल्यावर अरे बापरे खंडोबल्लाळ, तू नुसतं मलाच नव्हे मराठी सेनेचं भविष्य वाचवलंस. म्हणून खंडोबल्लाळला चांदीचा तोडा दिला होता पायात. राजांचं औदार्य होतं, राजांना कौतुक होतं. असे खंडोबल्लाळ ज्यांना एक दुःख होतं की शंभूराजांचा हा यातनामय मृत्यू जो औरंगजेबाने घडवला तेव्हा मी काही करू नाही शकलो, पण त्या राजारामांना मात्र वाचवण्याचं काम करणार, घट्टपणे करणार. इकडे रायगड औरंगजेबाच्या हाती पडला. महाराणी येसूबाई अटकेत गेल्या, कैदी झाल्या. तो छोटा शंभूराजांचा मुलगा तोही कैदी झाला. काय भयानक अवस्था. महाराष्ट्राचं हे दुर्दैव आपल्याला सांगतो की शंभूराजांची ही पत्नी आणि तो मुलगा याच्या पुढच्या काळात जवळ 15-20 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत होते. काय यातना सोसली असतील. अर्थात कैदेमध्ये याचा अर्थ एडनची आणि अंदमानची कैद लक्षात नका घेऊ. स्थानबद्ध होते ते त्यांच्या छावणीमध्ये कैदेत होते एवढाच. पण रायगड जिंकून जुल्फिकार खान थांबायला तयार नव्हता. त्याला जेव्हा कळलं या स्वराज्याचा सगळा कारभार या जिंजीतनं चालतो तेव्हा पठ्ठ्याने परत मोठं सैन्य घेऊन जिंजीला वेढा घातला. जिंजीच्या मुसक्या आवडल्या. जुल्फिकार खान वेढा ठरला. कसा? त्यामुळे महाराष्ट्रातला खूप मोठा सेनाभार जिंजीकडे आला. महाराष्ट्र बराच मोकळा झाला. बरं, संताजी धनाजींनी यांना इकडं पोहोचवल्यानंतर त्यांच्या फौजा महाराष्ट्रात ज्या पोचल्या त्या तुटपुंज्या राहिलेल्या मुघलांच्या त्या छावण्यांवरती धडा 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 दणका मारून त्याने जो रपाटा लावला होता. परिस्थिती अशी आली, त्या मुघलांच्या छावणीतल्या घोडेस्वारांनी आपले घोडे पाण्यापाशी नेले आणि पाणी प्यायला घोड्याने तोंड खाली केलं. त्याचं घाबरले. तर सैनिक त्यांना विचारायचे, अरे घाबरतोयस का? तुला काय पाण्यात संताजी घोरपडे दिसतो का काय? तुला पाण्यामध्ये तू धनाजी जाधव दिसतोय का काय? ही दोन नावं त्या काळामध्ये अशी दहशत पसरवलेली होती की मुघलांच्या छावण्या कशा बशा जीव धरून होत्या. अशा इकडे तिकडे बघायच्या संध्याकाळी. आणि जर घोड्याच्या टापा कुठं ऐकायला आल्या, धुरळा आला, आली बहुतेक संक्रांत, अशी सगळ्यांना भीती. अरे वाजल्या कुठे जर टापा, धुरळ्याची दिसली छाया. वाजल्या कुठे जर टापा, धुरळ्याची दिसली छाया. छावणीत गोंधळ व्हावा, संताजी आया आया. शस्त्राची शुद्धच नाही, धडपडती ढाला ढाया. झोपेने डोळे लाल, रक्ताने शरीरी लाल. शत्रूचे ऐसे हाल, हे हालची जो हा झाली. ओढ दौड संताजीची, ओढ दौड संताजीची, ओढ दौड संताजीची. हे घोड दौड संताजीची, ओढ दौड संताजीची. संताजी धनाजीचा तिकडे दणका चाललेला महाराष्ट्रात. बरंच सैन्य इथे येण्यासारखं येऊन बसलं. जिंजीचा वेढा 8 वर्ष चालला.
काही नाही, त्या सैन्याला काही कामच नाही. सकाळी उठणे, नाश्ता, चक्कर मारून येणे, जेवण. युद्धच नाहीये. वामकुक्षी, संध्याकाळी उठले, चक्कर मारून येणे. 8 वर्ष. पण कर्नाटकातले बाकीचे भाग जिंकण्याचं त्यांच्यामध्ये साहस राहिलं नव्हतं, कारण त्या काळातले स्वराज्याचे शिलेदार बाकी कर्नाटकही राखत होते. इकडे ह्यांच्या मोगली फौजांचे महाराष्ट्रात सगळे झेंडवडे चालले होते. आणि जिंजी मधून, जिंजीच्या किल्ल्यातून वेढ्याच्याही पलीकडे जाता येईल अशी मोठमोठी भुयार होती. त्यामुळे जमिनीच्या खालनं भुयारातनं माणसं इकडून तिकडे जायची. लखोटा पोचायचा, विशाळगडला लखोटा गेला, हे आपले बघतायत बुरुजाकडं. कधी उतरतायत माणसं. 8 वर्ष कोणी उतरलाच नाही वरनं खाली, करायचंच नव्हती. पण ती भुयार जी होती ना महाराज, ती भुयार जी होती, माणूस उभा राहून जाईल अशी नाही. एखाद दुसरा माणूस अंग चोरून चोरून सरपटत किंवा रांगत जातील अशी. उद्या जर राजारामांना आणि त्याच्या सर्व परिवाराला इथून बाहेर काढायचं असेल, हा मार्ग उपयोगाचा नाही. याच्यातून एक दोन माणसं अशी एकेका गटाने पुढे जातात. बरं, शत्रूला समजा चुकून सुगावा लागला, प्रतिकूल तेच होईल हे डोक्यात धरूनच काम केलं पाहिजे. असं जर झालं तर मोठी पंचायत अशी होणार आहे. एक दोन भुयारातनं बाहेर येणारी माणसं कशीही मारता येतात. राजारामांना असं नाही काढता येणार. काहीतरी युक्ती करायला पाहिजे, काहीतरी युक्ती करायला पाहिजे. काय करावं? आणि अशा वेळेला राजारामांच्या सुद्धा जीवाची काळजी करण्यासाठी तिथे असणारा खंडो बल्लाळ नावाचा तो त्यांचा सेवक, तो म्हणाला, मी जाऊन थोडी माहिती काढतो. मुघल गोटामध्ये जरा फिरलं की मला बातमी कळेल तुम्हाला इथून बाहेर कसं काढता येईल अशी. मग इथल्या रिकाम्या असलेल्या दगडांना आणि मातीला त्या जुल्फिकार खानाचं दर्शन घेऊ दे, बाकी सगळं घेऊन आपण निघू इथं. कारण 8 वर्ष झाली आपल्याला महाराष्ट्र सोडून, आता महाराष्ट्रात पोचलं पाहिजे. मी थोडी माहिती काढतो, थोडी बातमी काढतो. खंडो, सुखरूप या बरं. कारण औरंगजेबाने निरोप पाठवला होता महाराणी येसुबाईंना की आमच्या शिबिरामध्ये या मेणे घेऊन. महाराणी साहेबांनी अट घातली होती, आम्हाला काही दगाफटका होणार नाही अशी शपथ घ्या. औरंगजेबाच्या लोकांनी शपथ घेतली, पण शपथ कोण पाळणार होतं? महाराणी तेवढ्याही चलाक होत्या. पहिल्या सुरुवातीला काही मेणे काही स्त्रियांचे जातील, पण त्यात महाराणी नसतील. अशा वेळेला कोणाला पाठवायचं? तर अशा एका मेण्यातनं खंडो बल्लाळची बहीण गेली आहे. खंडो बल्लाळने तिला कुठली राखी पौर्णिमा, कुठली भाऊबीज, तिला अंगठी दिली होती हिऱ्याची. आणि आपल्या बहिणीला सांगितलं होतं तिकडच्या छावणीत गेलं की प्रचंड हल्ला होणार, हल्ल्यामध्ये आपण पकडले गेलो तर मरणप्राय यातना होणार. आपली हिंदवी स्वराज्याची इब्रत वाचवण्यासाठी कार्यावर लक्ष पाहिजे. हल्ला जर प्रचंड झाला आणि आपण पळू शकत नाही असं लक्षात आलं, पटकन हिरकणी गिळून टाकायची, मृत्यू लगेच. पण असं त्या अनेक स्त्रियांनी बलिदान दिलं. औरंगजेबाचं कपट उघडकीला आलं आणि यात कोणी महाराणी गेली नाही हे त्याच्या लक्षात आलं, तेव्हा असा तडफडला. महाराणी म्हणाली, आपण फार चुकताय बादशहा. महाराणींना इतकं बावळट समजू नका. आजही महाराज आणि महाराण्यांसाठी जीव द्यायला नुसते पुरुष नाही, तर आज मातृशक्ती सुद्धा केवढ्या प्रचंड प्रमाणावर तयार आहे याचं दर्शन तुम्हाला झालंय. याद राखा, महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानाला जर धक्का लागला तर इथून जिवंत जाणं अवघड होईल. आपल्याला जिवंत जाणं अवघड होईल. वरमला जुल्फिकार खान आणि मग मात्र कैदेत का होईना पण सन्मानाने ठेवलं गेलं. पण हा सन्मान मिळवण्यासाठी आपल्या बहिणीचा मृत्यू घडवलाय खंडो बल्लाळने. राजारामांना माहिती येते, खंडो सावधानतेनं जा बरं, नीटपणे जा बरं. खंडो बल्लाळने अंधाराचा फायदा घेऊन बरोबर किल्ल्याच्या दरवाज्यातून खाली उतरत उतरत छावणीपर्यंत येऊन उभा राहिला. खरा दुर्दैव खंडोच, त्या छावणीच्या पहिल्या फळीतल्याच सगळ्या सेवकांनी गिल्ला करून जो त्याला पकडला. ऐक, कोण आहे तो? काय झालाय? कारागृहातच टाकला छावणीतल्या.
काय काम करायचं होतं ते सगळं राहून गेलं. बरं, राजा रामाला निरोप पाठवता येईना, मी असा अडकलो इकडे म्हणून. एक दिवस अख्खा गेला, खंडोबल्लाळचा पता नाही. क्या करे. खंडोबल्लाळचा मुलगा होता भैरोशी. तोडला, राजे मी जाऊन बाबांना शोधून येतो, कारण बाबा कोणकोणत्या रस्त्याने जाऊ शकतात मला कल्पना आहे. मी शोधून येतो. पण आता आपल्या वेशात जाऊन उपयोग नाही. आपल्या वेशात जाऊन बहुतेक गडबड झाली असेल. मी जरा त्यांच्या लोकांच्या वेशामध्ये जातो. पण काही लोकांना पैसे चारायला लागतील. थोडी पैशाची पुंजी द्या. पैशाची पुरचुंडी घेतली आणि साधारण जे मौलवी असे धूपदाणी घेऊन फिरतात असा वेश केला पठ्याने. भुयारातनं छावणीच्या पलीकडे प्रगट झाला आणि तिथून उलटा आत चालत आला. मालिक त्याला भाग रे. आणि असं करत करत गडाच्या बरोबर पायथ्यापर्यंत हा पठ्या येऊन पोचला. तिथल्या काही शिपायांकडे, अरे बहुत भाग्यवान है बेटा तू, कल किसी को पकड़ा है आपने, सरदार बहुत बड़ा इनाम देने वाला है आपको. त्यांना वाटलं काय अंतर्ज्ञान आहे. कल पकड़ा है, एक आदमी ऊपर किले से आया था, ऐसे जय बंद करके कोठड़ी में रखा है उसको. अरे हमें उसको मिलना है. नहीं ऐसे कैसे मिलने देंगे. अरे भाई, अरे कुछ तो इज्जत कर. लेकिन हमको क्या मिलेगा. अरे पकड़ने से सरदार खुश हो जाएगा, पैसा तो मिलेगा, आपको वहां देगा. अरे मैं भी कुछ कम नहीं हूं बेटा. मृदुंगो मुखलेपेन करोति मधुर ध्वनी. असं म्हणून सगळ्यांना थोडे थोडे पैसे चारले. तुरुंगामध्ये आपल्या वडिलांना जाऊन भेटला. तुरुंग म्हणजे लोखंडाचं गजाचं असं नव्हे, जी छावणी होती, जो वेढा होता त्यातलाच एक तंबू, जो तुरुंग म्हणून बळकट बांधलेला. जरा खंडोबल्लाळ आतमध्ये विचार करतो. एवढ्यात हा तिथे येऊन उभा राहिला, गदगदा हलवून उठवलं. बाबा उठा, इथं काय पडलायत. भैर्या, बहिरोजी नाव होतं त्याचं. हे भैर्या, तू इकडं कुठं आलास मरायला. बाबा तुमचा काही निरोप नाही, काही नाही, राजाने मला इकडे पाठवला आता. हे बघा बाबा, वेळ घालवू नका. फार वेळ आपल्याला देता येणार नाहीये. राजाराम महाराजांना महाराष्ट्राकडे पाठवायचंय. बरं, मी छावणीत फिरून काहीच उपयोग नाही. माझी कोणाची ओळख नाही, माझं कुठं वजन नाही. तुम्ही केलं पाहिजे. आता असं करा, हा जो वेश आहे तो तुम्ही करा. पैसे घ्या. 4 पैसे चारले की हित होतंय काम सगळं. आणि गणोजी शिर्के आपले आहेत, त्यांची छावणी बरोबर इथून 3ऱ्या छावणीकडे आहे. गणोजींना भेटा, काम पटकन होणार आहे बघा तुमचं. लेकरा, इथं कोण, तुमचे कपडे घालून मी बसतो, त्यांना काय नगाला नग इथं ठेवायचं आहे, त्याला काय फरक पडतो. बापाच्या असं जीवावर आलं. अरे बाळ बळी देऊ नका, बाप वाचवा, बाळ बळी देऊ नका, बाप वाचवा, बाळ बळी देऊ नका, बाप वाचवा. बोलण्यात वेळ नको राजा वाचावा, बोलण्यात वेळ नको राजा वाचावा, बाळ बळी देऊ नका, बाप वाचवा, बाळ बळी देऊ नका, बाप वाचवा, बाप वाचवा, बाप. नको रे बाळा अशा त्रासामध्ये मला टाकू. बाबा बाबा नका काळजी करू, निघा. शेवटी त्याचा वेश याच्या अंगावर घातला. यावनी वेश घालून पुन्हा ती धोपकांडी घेऊन फिरता फिरता बरोबर गणोजी शिर्क्यांची छावणी शोधली. शिरला आतमध्ये. बाकीच्या सेनेनं ओळखला, गणोजीनं ओळखला. काय खंड्या, इकडं तुम्हाकडे झालो. गणोजी, स्वराज्याची इज्जत तुमच्या हातात आहे. आपण ठरवू
त्या तारखेला गडावर हल्ला करायचा आहे आणि त्या गडावर हल्ला होण्याच्या गडबडीत राजारामाला बाहेर काढायचं आहे. आम्ही जेव्हा राजाराम महाराजांची मेणे छोट्या छोट्या पालख्यांमध्ये पाळण्यांमध्ये लपवून खाली सोडू, तेव्हा ते मेणे आणि ते पाळणे या सैन्याच्या दुसऱ्या टोकाला पोचले पाहिजेत सुखरूप. तिकडं धनाजी जाधव तयार राहतील, तिकडं राजाराम महाराज, त्यांचा खजिना, त्यांचा परिवार पोचला की ते महाराष्ट्राकडे दौड करतील, मग किल्ला तुमचा. पण समजा सैन्यात जाताना कोणी विचारलं हे कोणाची मेणे चालली आहेत, हे कुठले पाळणे चालले आहेत, फक्त तुम्ही तिथनं हाळी द्यायची, हे आमची आहे, बस एवढंच काम. गणोजी शिर्क्यांचे म्हटल्यावर मुघल सेनेत काही अडवणार नाही. आणि नेहमी पद्धत असतेच की एकदा युद्ध सुरू झालं की आघाडीवर जे जे चढ जवाहीर असेल ते पिछाडीकडे हलवायचं, कारण हे भक्ष्यस्थानी पडायची शक्यता असते. ही पद्धतच आहे. मोठमोठे पेटारे इकडून तिकडे नेले जातात. पण पेटारे नेले जात असताना समजा छावणीत कोणीही अडकवलं, नाव तुमचं सांगणार, गणोजी तुम्ही फक्त हितनं हाळी द्यायची, आमचे मिळणे जाऊ द्या, आणि राजारामाला बाहेर काढायचा. करणारी एवढं मदत. मन द्विधा झालं की आपण तर मोगलाच्या सेवेमध्ये आहोत, आपण तर औरंगजेबाच्या सैन्याचे एक सरदार आहोत. का गणोजी मागं पुढं का चाललंय डोकं? अरे का म्हणजे काय लेखा, या संभाजीराजेने सुद्धा आमच्या शिर्क्यांच्या प्रांतावर लय हल्ले केले बघ, बरेच हल्ले केले, इथल्या लोकांची उगा नासधूस केली. अरे शिर्क्यांचं केलं शिरकाण, शिर्क्यांचं केलं शिरकाण, शंभूराजानं झालो बेभान, म्हणून मी हित मोगलाला, म्हणून मी हित मोगलाला, सुडन जीव येडा झाला, सुडन जीव येडा झाला, ऐकून खंडोकाय वदनाजी, ऐकून खंडोकाय वदनाजी, ऐकून. खंडो बल्लाळ म्हणाला, गणोजी तुमच्या प्रांतातल्या अनेक गोष्टीची नासधूस शंभूराजानं केली म्हणून तुम्हाला राग आला, पण आता माणसावरचा राग धरून नाही ना चालत, कामाकडे बघावं लागतं. माझं काय वेगळं आहे? खंडो बल्लाळच ते बोलू शकतो का? त्यांनी एवढ्या लोकांना बळी दिलाय, मग मला नव्हतं चिडत आहेत का? माझाही बाप माराला, माझाही पाप मारला, हत्ती पायी दिला, माझ्या बहिणीला हिरकणी पायी मृत्यू आला, जाणता तुम्ही तिची दिला, वाचवलं तुमच्याच बहिणीला, वाचवलं तुमच्याच बहिणीला, व्यक्तीचा द्वेष मनी धरून जाती मग मरून कोण ते ठरून. अजून मैत्रीचा हात द्या, अजून राज्य राखू, अजून शिवाजी राजांच्या सिंहासनाची व्रत राखू. आम्हाला माहितीये तुमचं लय प्रेम आहे शिवाजी राजावर. दोन भांडणाचे शब्द विसरून जायचे गणोजी. मोठ्या कामाकडे बघून कसा आपला बाजूला सगळा विषय ठेवायचा आम्ही का तुम्हाला सांगतो? तुम्ही दीपस्तंभासारखे आहात महाराष्ट्राच्या. आणि गणोजीनं हाताला हात लावला, बस खंड्या ठरलं, 2 दिवसापल्याड युद्ध होणार. युद्धाची सूचना मी झुल्फिकार खानाला करतो. 2 दिवसापल्याड पहाटेच्या वेळेला आमच्याकडनं तोफाची इशारा सुरू झाली की आघाडीचा सगळा माल पिछाकडे न्यायला सुरुवात होईल. मग तुमची पाळणे सोडायची. त्या वेगवेगळ्या मोठमोठ्या पाळण्यांमध्ये, पाळणा म्हणजे बाळाला झोका द्यायचा तो पाळणा नाही बरं का, ज्याच्यात 5-10 माणसं बसू शकतात. आता इलेक्ट्रिक पाळणे असतात ना रोपवेवरती, तशा तऱ्हेचा पाळणा जे दोऱ्यांना धरून खालपर्यंत येणार आहे गडावरनं. खंडो किती क्रमांकाच्या पाळण्यात राजाराम असतील? गणोजी योजना आपण करतोय इथं आत्ता,
अजून हे बातमी त्यांना पण नाही. मी काय सांगणार ते कुठल्या क्रमांकाने येणार आहेत ते का? आम्हाला क्रमांक कळला तर आम्ही पाळणा पकडू असं वाटतं काय? आमच्यावर विश्वास नाही? गणोजी, विश्वास नसता तर आलोच नसतो इथपर्यंत. मरायला आलो होतो. एक शेवटची आशा तुमची होती म्हणून आलो होतो. स्वराज्याची भीक मागायला आलो. मला स्वतःला काय हवंय? काहीच नाही. खात्री आहे तुम्ही मला खात्रीने मदत कराल. जा 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 खंड्या जा. आपलं इमान शिवाजी राजाशी. चाल, आपलं इमान शिवाजी राजाशी. आणि झालं, राजा रामाना बातमी दिली. गडावरच्या सगळ्या गोष्टी भरा 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 आवरल्या. खजिने भरले, कागदपत्र भरली, पाळणे तयार केले, वर्ण दोऱ्या खाली सोडल्या. 2 दिवस आहे फक्त आपल्या हातामध्ये. राजा तयारी करायची. बरं, 2 दिवसा पल्याड बरोबर सांगितल्या वेळेला गणोजींच्या तिकडून प्रचंड मोठी तोफेची सलामी झाली. तोफा वाजल्या बरोबर. राजे चला, राजे चला. एक एक पाळणा खाली यायला लागला. पाळणा खाली आला की मेणे असायची. त्या पडदे बंद मेण्यामध्ये खजिना पडायचा. कागदपत्र, काही मंत्री, काही परिवारातली माणसं. मेणे घेऊन छावणीच्या मागे जायला माणसं तयार झाली. रस्त्यात हटकायची. काय चाललंय? गणोजी शिर्के वंशावर उभे होते मासणावर. भाऊ, शिर्क्यांचे मेणे आहेत. जाऊ द्या, जाऊ द्या, गाड्या जाऊ द्या पुढं. हे जुल्फिकार खान एका बाजूला बंदुकीच्या फैरी लावतोय, एका बाजूला तोफा लावतोय, एका बाजूला ससाणे सोडतोय असे गडावरती. त्याचं लक्ष गडावर. गडाच्या मागच्या बाजूने पाळणी उतरत आहेत. मेळण्यातून माणसं बाहेर चालली आहेत. आणि एक थोड्या वेळाने शिंग वाजलं. जुल्फिकार खानाने माग वळून बघितलं तर भगवा झेंडा फडकवत एक सैन्याची अख्खी तुकडी महाराष्ट्राकडे निघाली. जुल्फिकार खानाला कळलं. याचा काय अर्थ घ्यायचा गणोजी राजे? आम्ही आमचं माकड केलं तुम्ही. आम्हाला दगडाशी झुंजत ठेवलं. आणि तुमच्या नावानं ज्याला पकडायचं होतं ते गेला की येत ना. आता काय दगड माती घ्यायची आमच्या उरावर? गणोजी, का डाव साधलात? आमचं इमान शिवाजी राजा बरोबर ते कधी जाते भय? ते तुम्हाला कळलं नाही. आमच्या इमानदारीचं लक्षण. गणोजी, तुमच्याकडे नंतर बघल मी. तुरत हाय तेवढा किल्ल्यावरचा खजिना तरी ताब्यात घेतो. काय जे मिळेल ते ताब्यात घेतो. मग बघू काय करायचं ते. सगळ्या छावणीतली माणसं उठा, किल्ल्याकडे निघायचंय. माणसं किल्ल्याकडे जायला लागली तेव्हा खंडोबल्लाच्या डोक्यात प्रकाश पडला की यातल्या एका छावणीमध्ये आपलं पोर बसलंय. आता छावण्या उठवायची वेळ आलीये. 2 दिवसात तो कुठाही हे बघायला वेळ नाही. इकडे जाऊन नुसत्या आवरावऱ्या पाळणे भरणं, राजाला सोडणं. बाहेर कुठे गेला? पण तो कोणत्या कोठडीत होता खंड्याला माहित होता. छावण्या आवरायला सुरुवात झाली होती, पालव उडवायला सुरुवात झाली होती. तसा धावत गेला. भैरवजी असा माग भिंतीला टेकून मस्त धाराढोर पंढरपूर झोपलेला. त्याला गादा गादा, हे बाहेर उठ उठ, सोड, मी येणार नाही, येणार नाहीये. पागल आहे काय? तुझा बाप आहे तुझ्या समोर उभा, तुला घेऊन जायला आलोय. उठ. येणार नाही, येणार नाहीये. काहीतरी वेड्यासारखं बडबडी. पाणी घेतलं, राब दिशा तोंडावर मारलं. आईला उठ. असे किली केले डोळे. मग कळलं त्याला खंडोबल. बाबा बाबा, राजे सुटले का? राजे गेले तर महाराष्ट्राकडे गेले. हे काय केलंय तू? अंगण काळं निळं कसं होतंय?
बाबा जरा आधी निरोप द्यायचा होता हो मला. मला कळलंच नाही काय करायचं. हे सगळे सैनिक म्हणत होते 2 दिवसा पल्याड किल्ल्यावर हल्ला होणार, किल्ला जिंकणार आणि मग कैदेत असलेल्या सगळ्यांची धर्मांतर होणार. मला सांगून ठेवलं होतं, किल्ला जिंकला की पालं उठवणार, मग तुला वर नेणार, आहे तुझं धर्मांतर. म्हणून एक शेवटची मोहर राहिली होती तुम्हाला दिलेल्या पैशातली. एका पहारेकऱ्याला दिली आणि विष आणलं. बाळाजी अवची चिठ्ठीस शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातला माणूस आणि त्याचा नातू जिंजीच्या किल्ल्यात धर्मांतरित होऊन गेला. हा कलंक नको ना आपल्या घराला बाबा, कलंक नको ना आपल्या घराला. विष खाऊन टाकलं. मला वाटलं तेच सैनिक मला न्यायला येत आहेत म्हणून मी रागवत होतो, येत नाही जा, येत नाही जा. खंड्याने पाहिलं, शाबास बाहेर, शाबास. चल बाबा, पालं तर उठलीत, आता मला माझा धर्म पाळला पाहिजे. गणोजींच्या कानी बातमी गेली तेव्हा बाकी सैन्याची नजर चुकून एका बाजूला चिता तयार केली. आपल्या पोराला आपल्या हाताने चितेवर ठेवला. मनोभावे नमस्कार केला आणि आकाशातल्या त्या परमेश्वराला प्रार्थना केली, देवा खरी गोष्ट आहे रे, तुला जे पान व्हायचं बेलाचं 3 टोक पाहिजे, त्याला 3. गणेश बाप्पा तुम्हाला दुर्वा व्हायच्या, तुला 3 टोक पाहिजे. माझे बाबा गेले, 1 टोक झालं. आमची बहीण गेली स्वराज्य वाचवण्यामध्ये, 1 टोक झालं. आणखीन 1 टोक राहिलो. हे टोक आमच्या लेकरांनी पुरं केलं. गणपती बाप्पा आमची ही दुर्वांकुर स्वीकारा आणि या दुर्वांकुराच्या बदल्यात आम्हाला काही नको, आम्हाला मान पण नको, सन्मान पण नको. या जिंजीच्या परिसरात माझ्या लेकराचं स्मारक पण नाही होणार. मला माहिती आहे, कोण ओळखत नाही खंडोबाला, कोण ओळखत नाही त्याच्या कुटुंबियांना, कोण ओळखत नाही त्याच्या स्मारकाला, त्याच्या बलिदानाला. पण देवा हा आमच्यासाठी नकोच आहे. लक्ष्मणासाठी का हे नको. रामाचं राज्य वाढू द्या, रामाचं राज्य भारतात होऊ द्या, रामाचं राज्य जगात होऊ द्या, असा आशीर्वाद तर द्या देवा. आमचं बेलाचं पान स्वीकारा, ते कोवळं दुर्वेचं पान स्वीकारा, आशीर्वाद तर द्या. मुद्दाम ऐका मंडळी, देवाने दिला आशीर्वाद. त्यानंतर काही काळातच औरंगजेबाचा मृत्यू झाला, मुघल सत्ता दिल्लीची खिळखिळी झाली, शाहू राजे गादीवर आले आणि त्यांचे पंतप्रधान म्हणून आलेल्या पुढच्या पेशव्यांनी दिल्ली पर्यंत धडक मारून ते औरंगजेबाचं सिंहासन सुद्धा घणाचे घाव घालून खळखळा फोडलं आणि मराठा एम्पायर, हिंदवी स्वराज्याचा प्रचंड मोठा विस्तार 100 वर्ष टिकवला. 100 वर्ष. पण हे 100-150 वर्ष इतिहासाच्या दृष्टीनं फार छोटी असतात बाबा. शतकावर आपली मुद्रा उमटवणारे राजे होऊन जातात, लोकोत्तर माणसं होऊन जातात, त्यांच्या आठवणी आपण काढतो. पण पुढच्या शतकावर आपली नाममुद्रा उठवावी असा लक्ष्मणासारखा कोणी प्रयास नाही करत. मला आमदार पद मिळणार असेल तर घेतो कष्ट, मला खासदार पद मिळणार असेल तर घेतो कष्ट, मला नगरसेवक करणार असाल तर घेतो कष्ट.
पण मला काही नाही केलं तरी चालेल, पण मी या देशाचं चांगलं करून दाखवीन. घेतो कष्ट. अशी लक्ष्मणासारखी निष्ठा करून देशाच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी झटणारी जेव्हा कोट्यावधी माणसं उभी राहतात, तेव्हा रामराज्य निर्माण होते. रामराज्याला सुरुवात करण्याची मुहूर्त मेढ अयोध्येमध्ये झाली आहे. आता रामराज्याला विश्वामध्ये सन्मान मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमच्या आमच्यासारख्या लक्ष्मण भरत शत्रुघ्नांनी, तुमच्या आमच्यासारख्या अंगद सुग्रीव हनुमंतांनी आता हे रामाचं कार्य सर्वांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे. राम जन्मभूमीसाठी काय लढा द्यावा लागला या विषयाचं चिंतन आपण उद्याच्या छोट्या प्रवचनामध्ये करू. पण आजचा हा रामायणातला लक्ष्मणाचा आदर्श तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या, तुमच्या आमच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांच्या, शाळेच्या महाविद्यालयाच्या मुला मुलींच्या मनामध्ये रुजावा. व्यक्तिगत मान अपमान बाजूला करून राम कार्याकडे दृष्टी ठेवून एक महान कार्य याच्या पुढच्या काळात पंतप्रधान करतातच आहे, तर त्यांच्या गोवर्धनाला काठी तर आपण लावली पाहिजे. आपला सगळ्यांचा सहभाग या रामकार्यासाठी व्हावा. यासाठीच अशा कार्याची सुरुवात सुद्धा रामनामानेच करायची असते. कार्य चालू असतानाही रामनाम घ्यायचं असतं, समाप्ती ही रामनामाने करायची. म्हणून तर समर्थ रामदास स्वामींचा अभंग आपण म्हटला, आरंभी मंदिर अयोध्येचा राजा, भक्ताची आकाशा पावत रे, भक्ताची आकाशा पावत, पावतसे भक्ताची आकाशा पावतसे, पावतसे महासंकटी निर्माणी, राम नाम वाणी उच्चारिता, राम नाम वाणी उच्चारिता रे, आरंभी मंदिर अयोध्येचा राजा, आरंभी मंदिर अयोध्येचा राजा रे, अयोध्येचा राजा रे, अयोध्येचा राजा. या महामारीच्या संकटामध्ये सुद्धा तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपला हा उत्सव सांस्कृतिक पद्धतीनं तसा चालू ठेवावा. हा अट्टहास तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलात. विकासजी घांगरेकर असो, आमचा तन्मय तनय दांडेकर आहे, सगळ्या तुम्ही मुलांनी खूप छान उत्साह, तुमच्या सगळ्या कुटुंबियांचे तुमच्या मागे खूप मोठ्या आशीर्वादाचे हात आहेत. तुम्ही सगळ्यांनी हा छान उपक्रम चालू ठेवला. म्हणून ह्या कीर्तनात सुद्धा पुन्हा एकदा गणपती उत्सवात जणू काही मी तुमच्या समोरच आहे असा मला भाव येत होता. इतकं तुमच्या प्रेमाचे सगळे स्पंदन आम्हा तिघांपर्यंत पोहोचले. आम्ही किती तिघ जण किती वर्ष आपल्याकडे येतो, आपल्याला कल्पना आहे. रेशीमताई सगळ्या त्यांना ओळखतात, तिचं कीर्तन पण तुम्ही सगळ्या लोकांनी ऐकलंय. मिलिंदताई वडे आपले किती वर्ष आपले ठाण्याच्या उत्सवाला येत आहेत. तेव्हा अर्थात या निमित्तानं एक वाईटातनं चांगलं बघायचं ते असं की आतापर्यंत सहयोग हॉलमध्ये आलेलीच माणसं हे ऐकत होती. आता ठाण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे नातेवाईक जे महाराष्ट्रभर पसरलेत ते सगळे हा कीर्तनाचा लाभ घेत आहेत, त्या उत्सवाचा लाभ घेत आहेत. आणि हा पुढे वर्षभर शिल्लक राहणार फेसबुकवर, केव्हाही तुम्ही ते पाहू शकता, इतरांना ऐकवू शकता. तेव्हा मुद्दाम सगळ्यांपर्यंत हा इतिहास, त्या इतिहासातला भाव, त्या इतिहासातला मुद्दा सगळ्यांच्या मनापर्यंत पोचवा. पुन्हा एकदा उद्या राम मंदिर, काल, आज आणि उद्या अशा चिंतनासाठी मला विकासजींनी आग्रह केलाय. हे चिंतन मांडायला उद्या संध्याकाळी आपण भेटू, पण तेव्हा प्रवचन असेल, संगीताचा भाग काही आपण त्यावेळेला जास्त घेणार नाही, कारण सगळेजण विसर्जनाच्याही कार्यक्रमाच्या मागे आपण लागलेले असाल. असो, आजचं कीर्तन आपल्या गणेशाच्या चरणी, आपल्या या संस्थेच्या गणेश उत्सवाच्या चरणी, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या चरणी समर्पण करतो आणि थांबतो. सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी आरती म्हणा. हे दान देगा देवा तुझा गुणगायीन आवडी हे माझी सर्व सोयी नरके मुक्ती धन संपदा संत संग देगा कामणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा सुख करता दुःख हरता भारता विघ्नाची दुर्वी उर्वी प्रेम कृपाज याची सर्वांगे सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव
रत्नाखचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची कोटी कुंकुम केशरा हिरे चढित मुकुट शोभतो बरा रुणझुणती मुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती उदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड नयना दास रामाचा महात्मा हे सरना संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव कंकण बंधीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आनंदीन आनंदे भावे कुमारीन मणी नम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या सकलं त्वमेव कायेन वाचा मञ्चेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम गोपाल कृष्ण महाराज की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय मंगल मूर्ति मोरया शुभम शुभम माईक काढून टाकूया त्यांचं बोलणं ऐकूया नमस्कार बुवा, खूप खूप सुंदर कीर्तन केलं आणि उद्याही आपला असाच कार्यक्रम आहे 7 ते 9 आपले चारुदत्त आफळे बुवाच आपल्याला प्रवचन करतील आणि सगळ्यांना आपलं जे हिंदू जयंती गणेशोत्सव आहे तर कसं आहे प्रत्येक कार्यक्रम आयोजित करत असतो गणपती मूर्ती अशा अनेक असे कार्यक्रम असतात ज्यासाठी आर्थिक बाबी सुद्धा गरजेच्या असतात पण यावेळी आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊ शकत नाही कोरोना महामारीमध्ये आम्ही दरवर्षी वर्गणी गोळा करतो पण यावेळी आपण असं तुम्हाला आवाहन करतोय की आपलं जे अकाउंट नंबर आहे आणि IFSC कोड आहे हे आपल्या संस्थेच्या वेबसाईटवर म्हणजे hjthane.com या तुम्ही वेबसाईटवर गेला तर देणगी नावाचा एक टॅब आहे त्यामुळे टॅबवर क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या आमच्या अकाउंट डिटेल्स दिसतील त्यावर तुम्ही आपली वर्गणी निश्चित देऊ शकता आणि ते तुम्हाला पोस्ट पावती सुद्धा मिळेल आणि ती दिलेली वर्गणी नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचेल आणि जेणेकरून या सर्व झालेल्या आर्थिक घटकातून आम्ही अजून सुंदर सुंदर कार्यक्रम तुमच्या पुढे आणू शकतो किंवा नवीन उपक्रम आपण आपल्या संस्कृतीसाठी करू शकतो त्यामुळे मी तुम्हाला आवाहन करतो की ज्यांना जेवढी जमेल जेवढी ज्यांना शक्य आहे तेवढी आपण देणगी आम्हाला द्यावी हीच तुम्हाला प्रार्थना करतो धन्यवाद